Good morning. Today we discuss about the TYBSc of subject Analytical Chemistry, chapter 2nd, Ion Exchange Chromatography, and lecture number 2. In these slides, we discuss about the ion exchange resin. Generally, in ion exchange chromatography, solid stationary phase as an ion exchange resin. बरोबर आहे. आता आयन एक्सचेंज रेजिनमध्ये दोन फेज असतात, एक स्टेशनरी फेज असते आणि एक मोबाईल फेज असते. बरोबर आहे. मग स्टेशनरी फेज जी असते दिलेली, ती स्टेशनरी फेज जनरली एक तर काय असते, एक लाईट असते किंवा पोरस असते आणि युजली प्रिपेअर्ड इन द फॉर्म ऑफ ग्रॅन्युल्सच्या फॉर्ममध्ये असते. बरोबर आहे. किंवा मग बेड्स तयार केले असतात त्याचे, किंवा मग शीट तयार केले असतात, विच आर देन इमर्स्ड इन द सोल्युशन. द रेझिन ॲब्सॉर्ब द सोल्युशन अँड स्वेल. मग रेझिन काय करतं, ते सोल्युशन ॲब्सॉर्ब करतं आणि स्वतःला काय करतं, स्वेल करतं. बरोबर आहे. स्वेल म्हणजे एनलार्ज करणे. आता स्वेल केल्यानंतर काय होतं, द डिग्री ऑफ स्वेलिंग हे कशावर डिपेंड असते, स्वेलिंग कॅपॅसिटी कशावर डिपेंड असते, तर त्या पर्टिक्युलर रेझिनचं पॉलिमेरिक स्ट्रक्चरवर डिपेंड असते. अँड टोटल आयन कॉन्सन्ट्रेशन इन द सोल्युशन, आणि नंबर ऑफ आयन्स किती आहेत ते रेझिनमध्ये, हे त्याच्या हे कॉन्सन्ट्रेशन जे असतं त्याच्यावर डिपेंड असतं. आता द रेझिन्स आर प्रिपेअर्ड बाय युझिंग द पॉलिस्टिरेन पॉलिमर विच इज अ क्रॉस लिंकेज विथ डायव्हिनिल बेन्झाईन. आता डायव्हिनिल बेन्झाईनचं काय केलं असतं त्यांनी, क्रॉस लिंकिंग केलेलं असतं. बरोबर आहे. आणि ते कोणापासून तयार केलेलं असतं, त्यालाच काय म्हणतात जनरली पॉलिस्टिरेन पॉलिमर असं म्हणतात. मग याच्यामध्ये त्याचे ॲसिडिक पार्ट आहे. बरोबर आहे. पॉलिस्टिरेन पॉलिमरचे बेसिक पार्ट आहे, काही त्याच्यात फंक्शनल ग्रुप ॲड झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणून अशा वेळेस त्याच्यात फंक्शनल ग्रुप ॲड झालेत म्हणून त्याचे दोन पार्ट्स तयार होतात, एक कॅटायन एक्सचेंज रेझिन आणि एक तयार होतं तुमचं अनायन एक्सचेंज रेझिन. मग अशा प्रकारे ही आयन एक्सचेंज रेझिनची इंट्रोडक्शन म्हटलं तरी चालेल. जनरली त्याचे डेफिनेशन जर आपण म्हणायला म्हटलं तर काही, द आयन एक्सचेंज रेझिन इज अन इनसोल्युबल पॉलिमर. बरोबर आहे. जनरली पॉलिमर कसं असतं, इनसोल्युबल, वॉटरमध्ये आणि ऑर्गॅनिक फेजमध्ये सुद्धा. कालच तुम्हाला लेक्चरला मी सांगितलं, विच कन्सिस्ट ऑफ मॅट्रिक्स. आता त्या मॅट्रिक्सलाच काय म्हणतं, एक तर लॅटिस असतात किंवा त्याला फ्रेमवर्क म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. मग त्याला फ्रेमवर्क म्हटलं तरी चालेल. दॅट कॅरीज फिक्स चार्जेस. अशा वेळेस ते चार्जेस काय कॅरी करतं, फिक्स चार्जेस कॅरीज करतं, नॉट एक्सचेंजेबल. पण त्याच्यावरचे जे चार्जेस असतात ते काय असतात, नॉट एक्सचेंजेबल असतात. अँड मोबाईल ॲक्टिव्ह आयन्स, दॅट इज काउंटर आयन्स, विच आर लूजली अटॅच टू द मॅट्रिक्स. आणि जे काय मोबाईल ॲक्टिव्ह आयन्स असतात ते काय असतात, जनरली लूजली ॲक्टिव्ह असतात. म्हणजे त्याला मोबाईल फेज म्हटलं तरी चालेल. म्हणजे एक स्टेशनरी फेज असते, दुसरी काय फेज असते, मोबाईल फेज असते. इन वॉटर द काउंटर आयन्स मूव्ह मोर ऑर लेस फ्रीली इन द फ्रेमवर्क. आता वॉटरमध्ये जर तुम्ही डिप केलं तर जनरली जे काउंटर आयन्सची मुवमेंट जी असते, म्हणजे मोबाईल ॲक्टिव्ह आयन्सची, ती काय असते, जनरली एक तर जास्त असते, एक तर कमी असते. बरोबर आहे. आणि कॅन बी रिप्लेस बाय आयन्स ऑफ सेम साईन प्रेझेंट इन द सराउंडिंग सोल्युशन. म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये तुम्ही ते ठेवलेले आहे ते सोल्युशनमधले जे आयन्स आहेत ते काय होतात, एक्सचेंज होतात. कोणासोबत एक्सचेंज होत असतात, त्या पर्टिक्युलर पॉलिमरसोबत. जो काय तुम्ही रिझन घेतला आहे त्याच्यासोबत, त्याला पॉलिमर म्हटलं तरी चालेल. द मॅट्रिक्स or framework of a cation exchanger is considered a crystalline non-ionized polyanion. जनरली कॅटायन एक्सचेंजर ही जनरली काय असतात, नॉन आयोनाइज पॉलिआनायन असतात. अँड द मॅट्रिक्स ऑफ द अनायन एक्सचेंजर, जे अनायनला एक्सचेंज करतात ते जनरली काय असतात, नॉन आयोनाइज पॉलिकटायन. लक्षात घ्या पुन्हा, जे कटायन एक्सचेंजर असतात ते काय असतात, नॉन आयोनाइज पॉलिआनायन. जनरली आयोनायझेशन त्याचं होत नाही, पण ते काय असतात, पॉलिआनायन म्हटलं तरी चालेल. आणि अनायन एक्सचेंजर रिझनला काय म्हटलं जातं, नॉन आयोनाइज पॉलिकटायन. काय म्हटलं जातं, नॉन आयोनाइज पॉलिकटायन, की ज्याच्यामध्ये कटायन्स हे काय असतात, जनरली स्टोअर असतात. आता मग जनरली प्रॉपर्टीज ऑफ आयन एक्सचेंज रेझिन. आता जनरली 6 प्रॉपर्टीज आहे. त्याच्यापैकी पहिली प्रॉपर्टी काय आहे, आयन एक्सचेंजर्स आर द कॉम्प्लेक्स, पोरस अँड पॉलिमरिक इन नेचर. मग ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं, सगळ्यांना माहिती आहे. स्ट्रक्चर काय असतं, पोरस असतं, स्पंजसारखं,
अँड पॉलिमेरिक असं नेचर, बरोबर आहे. त्याचे नेचर कसं असतं, जनरली नंबर ऑफ पॉलिमर्स हे जास्त असतात. पॉलिमेरिक कंपाऊंडचे अटॅचमेंट करतात जे फंक्शनल ग्रुप, म्हणून त्याला काय म्हटलं असतं, पॉलिमेरिक इन नेचर म्हटलं असतं. इट इज ऑलमोस्ट इनसोल्युबल इन वॉटर अँड ऑर्गेन सॉल्युबल लाईक बेन्झीन इथर. हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. दे पजेस ॲक्टिव्ह ऑर कॉन्ट्रा अँड दॅट आर इझिली एक्सचेंजेबल रिव्हर्सल विथ अदर आयन्स इन द सराउंडिंग विदाउट एनी चेंज इन द मटेरियल्स. म्हणजे जे काही ॲक्टिव्ह आयन्स असतील किंवा काउंटर आयन्स असतील, मोबाईल ॲक्टिव्ह आयन्स म्हटले तरी चालेल, ते होतात एक्सचेंजेबल होतात किंवा कोणासोबत, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या सोल्युशनमध्ये घेतले असेल त्या सोल्युशनच्या आयनसोबत एक्सचेंज होतात. ग्रॅन्युलर रेझिन विल स्वेल इन वॉटर टू गिव्ह अ जेल स्ट्रक्चर. रेझिन जर घेणार तुम्ही ग्रॅन्युलर रेझिन, तर वॉटरमध्ये जर तुम्ही डिप केलं तर ते स्वेल होतं, जेल स्ट्रक्चर टाईप तयार होतं. अँड दिस स्वेलिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल पर्सेंटेज ऑफ क्रॉस लिंकिंग. जेवढी स्वेलिंग जास्त तेवढं क्रॉस लिंकिंग जास्त, जेवढं पॉलिमर चांगलं. हायली क्रॉस लिंक रेझिन्स आर ब्रिटल, हार्डर अँड कॉम्प्लेक्स अँड पोरस. जेवढं क्रॉस लिंकिंग जास्त तेवढं पोरसिटी जास्त, आणि जेवढं पोरसिटी जास्त तेवढं ते ब्रिटल असेल, हार्डर असेल आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असेल. Divinyl benzene is an example of this resin which prevent resin from swelling indefinitely. जनरली डायव्हिनिल बेन्झीन काय करतं, स्वेलिंग कॅपॅसिटी जनरली हे प्रिव्हेंट करत असतं. इट शुड बी केमिकली स्टेबल. जनरली हे जे काही रेझिन असते ते नॉन रिॲक्टिव्ह असतं, ते कोणासोबत रिॲक्ट होत नाही, ॲसिडसोबत पण नाही आणि बेससोबत पण नाही, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, इट शुड बी केमिकली स्टेबल म्हटलेलं आहे. There are two types of resins, generally cation exchange resin, that is CER, and anion exchange resin, that is AER. आता cation exchange resin पाहू आपण. ॲक्टिव्ह आयन्स सच एज काउंटर आयन्स आर द कटायन्स, बरोबर आहे. त्याच्यावरचे ॲक्टिव्ह आयन जे असतात ते काय असतात, जनरली कटायन्स असतात. कन्सिस्ट ऑफ निगेटिव्ह चार्ज ग्रुप्स अँड अट्रॅक्ट पॉझिटिव्हली चार्ज ग्रुप. त्याला पॉलिअनायन म्हटलं तरी चालेल. मग हे काय करतात, कटायन एक्सचेंज रेझिन काय करतात, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतात, ते काय करतात, पॉझिटिव्ह चार्जला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात, बरोबर आहे. म्हणजे जनरली कॅटायन एक्सचेंज रेझिन हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल हे कन्सिस्ट करत असतात, बरोबर आहे, आणि पॉझिटिव्ह चार्ज काय करत असतात, अट्रॅक्ट करत असतात. द फंक्शनल ग्रुप इन द कॅटायन एक्सचेंज रेझिन्स आर युजली ॲसिड्स, सो इट इज कॉल्ड ॲसिड आयन एक्सचेंजर्स. मग कॅटायन एक्सचेंज रेझिनमध्ये जे काय फंक्शनल ग्रुप वापरले असतात जनरली ते काय असतात, ॲसिड असतात, बरोबर आहे. त्यालाच काय म्हणतात तुम्ही, ॲसिड आयन एक्सचेंजर म्हटलं तरी चालेल. दे आर युजली हाय मॉलिक्युलर वेट क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. जनरली कॅटायन एक्सचेंज रेझिनचं मॉलिक्युलर वेट हे काय असतं, हाय असतं. विच हॅविंग द पॉलिमर्स हॅविंग द सल्फॉनिक ग्रुप प्रेझेंट असतो, बरोबर आहे. कॅटायन एक्सचेंज रेझिनमध्ये कुठले कुठले ग्रुप प्रेझेंट असतात, एक सल्फॉनिक ग्रुप म्हणजे SO3H, कार्बोक्सिलिक ग्रुप दॅट इज COO मायनस, फिनॉलिक ग्रुप दॅट इज OH मायनस, किंवा बेन्झेनिनला OH मायनस लागले असतो, ETC विथ इक्वल अमाऊंट ऑफ वॉट, कटायन्स. In cationic exchanger, hydrogen ions are mobile and are exchangeable with other cations, and the anions remains attract to resin. आता कॅटायन एक्सचेंजर रेझिनमध्ये काय असतात, जनरली हायड्रोजन आयन्स काय असतात, मोबाईल असतात, आणि एक्सचेंजेबल विथ अदर कॅटायन्स हे सोल्युशनच्या कॅटायनसोबत एक्सचेंज होत असतात. म्हणजे H+ आणि जे काही कॅटायन पाहिजे असते सोल्युशनमध्ये ते, आणि जे काय आयन असतात ते काय करतात, रेझिनला काय करत असतात, नेहमी अट्रॅक्ट करतात. म्हणजे रेझिनवर रिमेन ॲज इट इज असतात ते निगेटिव्ह. फक्त कटायन्सचं काय होतं याच्यामध्ये, जनरली मायग्रेशन होतं किंवा इंटरचेंज होतं. कटायन एक्सचेंज इज गुड फॉर रिमूव्हल ऑफ मेटल आयन्स फ्रॉम अन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे ॲक्वियस सोल्युशनवरचे जे काही आयन्स असतील, मेटल आयन्स, जर तुम्हाला ते एक्सचेंज करायचे असेल तर ते काय करावं लागतं, जनरली ते मेटल आयन सोबत एक्सचेंज करावं लागतं. जनरली कॅटायन एक्सचेंज इज गुड फॉर रिमूव्हिंग द मेटल्स फ्रॉम अन ॲक्वियस सोल्युशन्स. When the salt solution is passed through the cation exchangers, the H+ ions enters the solution. आता सॉल्ट सोल्युशन जर तुम्ही पास केलं कॅटायन एक्सचेंजरमधून, द H+ आयन्स जे काय असतात कॅटायन एक्सचेंजमध्ये, जे काही तुम्ही कॅटायन एक्सचेंजर यूज केलेलं असेल किंवा रेझिन यूज केलं, द H+ आयन एंटर्स द सोल्युशन अँड द कॅटायन्स ऑफ द सॉल्ट गेट्स अटॅच टू द रेझिन. आता रेझिनवरचे जे H+ आयन जे असतात ते काय होतात, रिमूव्ह होतात, आणि जो काय जे सॉल्ट सोल्युशन बनवलं आहे तुम्ही मेटलचं,
त्याच्यामध्ये मेटलचे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते रेझिनकडे अट्रॅक्ट होतात, बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हटलं असतं, कटायन एक्सचेंज रेझिन. याच्यामध्ये कटायनचं काय होतं, एक्सचेंज होतं. मग H प्लस हा इकडे गेला, मेटल हा इकडे आला. इथे दिसतं तुम्हाला प्रॉडक्टमध्ये रेझिनवर M+चा चार्ज आलेला आहे आणि कॅटॅनवर H+चा चार्ज आलेला आहे. Strong cation exchange resin consists of SO3H group and weak cation exchange resin consists of group like COH, OH- आणि SH-. जनरली तुम्हाला सांगितलं गेलं स्ट्रॉंग कॅटॅन एक्सचेंज म्हणजे सल्फॉनिक ग्रुप असतो फक्त, नेहमी लक्षात ठेवा. स्ट्रॉंग कॅटॅन एक्सचेंजमध्ये कुठला ग्रुप असतो, नेहमी SO3H- ग्रुप असतो. आणि वीक कॅटॅन एक्सचेंज रेझिनमध्ये कुठला ग्रुप असतो, COH-, नंतर तुमचा ॲसिडिक ग्रुप असतो, नंतर फिनॉलिक ग्रुप असतो, नंतर थायल ग्रुप असतो, म्हणजे SH- असतो. मग त्याच्यावरचे जे एक्झाम्पल जर पाहिले आपण, तर एक्झाम्पल ऑफ कॅटॅन एक्सचेंज मीडियममध्ये, तर पहिलं एक्झाम्पल आहे ॲम्बरलाइट IR120, बरोबर आहे. हा स्ट्रॉंग कॅटॅन एक्सचेंज रेझिन म्हणून वापरला जातो. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे SO3H आणि त्याला जनरली ट्रेड नेम हे काय असतं, जनरली ट्रेड नेम म्हणा किंवा कॅटॅन एक्सचेंज रेझिन म्हणा त्याला, दॅट इज स्टायरिन. आणि किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकतात, डायव्हिनिल बेन्झीन असं म्हटलं तरी चालेल. हे ट्रेड नेम आहे, हे त्याचे जनरल नेम आहे, स्टायरिन आणि डायव्हिनिल बेन्झीन. नंतर तुम्ही यूज करू शकता डोवेक्स सुद्धा काय आहे, स्ट्रॉंग कॅटॅन एक्सचेंज रेझिन आहे, त्याच्यात फंक्शनल ग्रुप आहे SO3H. याला पण म्हटलं तुम्ही स्टायरिन आणि डायव्हिनिल बेन्झीन फ्रेमवर्क म्हणून यूज केलं असतं. जिओलाइट्स जनरली SO3H असतात, स्टायरिन आणि डायव्हिनिल बेन्झीन ग्रुप असतात त्याच्यात फ्रेमवर्क. सेल्युलोजमध्ये सल्फोनिक ग्रुप असतो, त्याला इथेन अटॅच असतं, दॅट इज सेल्युलोज. ॲम्बरलाइट IRC50. आता IRC50 याच्यामध्ये कुठला ग्रुप असतो, कार्बोक्सिलिक ग्रुप असतो, त्याला काय म्हटलं असतं तुम्ही, मिथॅॲक्रिलिक ॲसिड. नंतर काय असतो CM मध्ये कुठला ग्रुप असतो, CH2COH. याला सेल्युलोज हा फ्रेमवर्क असतो आणि फायब्रस मटेरियल हे काय फ्रेमवर्क म्हणून तिथं यूज केलेलं असतं. हे झालं त्याचे सगळे ट्रेड नेम. नंतर त्याचे फंक्शनल ग्रुप. जनरली वरचे 3 जे दिसत पहिले हे स्ट्रॉंग कॅटॅन एक्सचेंज रेझिन आहे, बरोबर. वरचे 4 आणि खालचे जे 2 आहे काय वीक कॅटॅन एक्सचेंज रेझिन आहे, कारण की त्याच्यात कुठला ग्रुप आहे, COH आहे आणि इकडे पण काय COH आहे. फ्रेमवर्क याच्यामध्ये स्टायरिन आणि डायव्हिनिल बेन्झीन वापरलेलं आहे, सेल्युलोज वापरलेला आहे, मिथिल ॲक्रिलिक ॲसिड वापरलेला आहे आणि सेल्युलोज फायब्रस ॲसिड वापरला आहे. हे झाले तुमचे एक्झाम्पल्स हे लक्षात ठेवा, MCQला विचारलं जातं. आता कॅटॅन एक्सचेंजर रेझिनचं एक एक्झाम्पल बघू आपण. जनरली कसं एक्सचेंज होतं, कॅटॅन एक्सचेंज रेझिन इन द फॉर्म ऑफ फ्री कार्बोक्सिलिक ॲसिड. आता याच्यामध्ये जो काही रेझिन वापरलेला आहे तो कशापासून बनवला आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडचा त्याच्यामध्ये ग्रुप ॲड केलेला आहे. मग रेझिन CO- आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय असतो H+. हा H+ का ठेवलेला आहे, कारण की तो एक्सचेंजर आहे. हा COH- काय हा एक्सचेंज होत नाही, म्हणजे नॉन एक्सचेंजेबल आहे. म्हणून जर COH- दिसतं तुम्हाला रेझिन फिक्स चार्ज, ह्या रेझिनवरचा चार्ज हा फिक्स्ड आहे, म्हणजे कुठला चार्ज आहे याच्यावर ॲनायनिक आहे. हा फिक्स चार्ज असल्यामुळे हा नॉन एक्सचेंजेबल आहे. नंतर हा H+ आयन आहे, दॅट इज काउंटर आयन कटायन विच इज एक्सचेंजेबल. हा सुद्धा एक्सचेंजेबल आहे. हा बाहेरचा ब्रॅकेटच्या बाहेरचा H+ आयन जो आहे तो काय एक्सचेंजेबल आहे. दे आर युजली बट नॉट ऑलवेज सप्लाइड इन द Na+ फॉर्म. Na+ फॉर्ममध्ये सप्लायबल आहे. नंतर मग रेझिन्स CO- आणि हा Na+. आता H+ ऐवजी Na+ ॲड केलेला आहे. मग एक्सचेंजेबल विथ कॅल्शियम क्लोराईड ॲक्वेस सोल्युशन्स. मग याच्यामध्ये रेझिन CO- वापरला आहे आणि Na+. कॅल्शियम क्लोराईड हा ॲक्वेस सोल्युशनमध्ये आहे, बरोबर आहे. मग जो काय तुम्ही वापरलेला आहे रेझिन CO- हा कॅल्शियम +2 सोबत काय करतोय, तो जनरली ॲड होतोय आणि Na+ हा क्लोरीनसोबत कंबाईन होतोय. म्हणून याच्यामध्ये कॅल्शियम प्लसचं एक्सचेंज झालं आणि सोडियम हा क्लोराईडसोबत कंबाईन झाला. म्हणून इथं काय दिसते तुम्हाला, नंतर ReS मीन्स रेझिन CO- आणि कॅल्शियम +2 हा तयार झालेला आहे आणि NaCl- हा काय झाला शेवटी NaCl म्हणून बाहेर पडलेला आहे, बरोबर आहे. ह्याला तुमचं कॅटायन एक्सचेंजर. आता पाहू आपण अनायन एक्सचेंजर. जनरली अनायन एक्सचेंजरमध्ये अनायन म्हणून हे काउंटर आयन्स यूज केले असतात, म्हणजे निगेटिव्ह चार्जचं काय होतं याच्यामध्ये जनरली एक्सचेंजेबल आहे. द फंक्शन ग्रुप ॲडेड टू रेझिन इज सिमिलर टू कॅटायन एक्सचेंज दॅट आर बेसिक इन्स्टेड ऑफ ॲसिडिक. मग आता अनायन एक्सचेंज रेझिन हे जनरली काय असतात, बेसिक असतात आणि कॅटायन एक्सचेंज रेझिन हे काय असतात, ॲसिडिक असतात, बरोबर आहे.
ॲसिडिक का असतं, त्याच्यामध्ये H+ आयन असतं म्हणून त्याला ॲसिडिक म्हटलं. याच्यात OH- आयन आहेत. आता OH- आयनचं कसं करणार आहे आपण ते बघू. which consider positive charge groups and attract negatively charged groups, also called as basic ion exchanger resin. याला काय म्हटलं तर बेसिक आयन एक्सचेंजर्स. दे आर युजली रेझिन कन्सिस्ट ऑफ, याचा यूज काय वापरलेला आहे रेझिन म्हणून, अमाइन वापरला आहे, तो बेसिक म्हणून वापरला जातो. किंवा मग क्वाटर्नरी अमोनियम ग्रुप्स म्हणजे नायट्रोजनला 3 CH3 ग्रुप्स, बरोबर आहे, हा म्हणून वापरलेला असतं ॲज अ इंटिग्रल पार्ट. अँड इक्वल अमाऊंट ऑफ सेरेनियम SO4-2 OH- विच आर मोबाईल्स अँड एक्सचेंजेबल. SO4-2 OH- एक्सचेंजेबल म्हणून याच्यात यूज केलं असतं. जनरली आयन एक्सचेंज रेझिनमध्ये महत्त्वाचं काय आहे, तो बेसिक आहे, बरोबर आहे. इट अट्रॅक्ट्स निगेटिव्हली चार्ज, ठीक आहे. आणि याच्यामध्ये क्वाटर्नरी अमोनियम ग्रुप हा तुमचा इंटिग्रल पार्ट म्हणून यूज झालेला असतो रेझिनमध्ये. आपण त्याचं एक्झाम्पल बघणारच आहोत. आता आयन एक्सचेंज रेझिन क्वाटर्नरी अमोनियम ग्रुप, आता रेझिन दिलेला आहे, त्याला अटॅच केलेला आहे नायट्रोजनला, त्याच्यात CH3 3 ग्रुप आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, OH- आहे. याच्यामध्ये या सोल्युशनमध्ये B- दिसतं तुम्हाला, हा एक्सचेंज होईल आणि OH- हा बाहेर पडेल. बरं दिसतं तुम्हाला, म्हणजे याच्यात निगेटिव्ह आयन एक्सचेंज झाला म्हणून त्याला अनायन एक्सचेंजर रेझिन म्हटलेलं आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये हा नायट्रोजनला 3 CH3 ग्रुप आहे, म्हणजे हा स्ट्रॉंग बेस आहे, म्हणजे स्ट्रॉंग अनायन एक्सचेंजर रेझिन म्हटलं तरी चालेल. हा जो रेझिन जो आहे तो काय स्ट्रॉंग अनायन एक्सचेंजर रेझिन आहे, बरोबर आहे. हा पॉलिअल्किल अमाइन जो आहे वीक बेस, हा वीक अनायन एक्सचेंजर रेझिन आहे. वीक अनायन एक्सचेंजर रेझिन का वापरलं याच्यात, कारण की 2 R ग्रुप सबस्टिट्यूट, म्हणजे 2 CH3 ग्रुप आहे, याच्यात एकच CH3 ग्रुप आहे. बाकी सगळे रिॲक्शन काय सारखी, B- इकडे येतोय, OH- बाहेर पडतोय. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जसं कॅटायन एक्सचेंज रेझिनचं वर्क आहे तसंच अनायन एक्सचेंज रेझिनचं वर्क आहे. फक्त अनायन एक्सचेंजरमध्ये स्ट्रॉंग अनायन एक्सचेंज रेझिन हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट असतो आणि याच्यामध्ये काय असतो जनरली डबली अमोनियम सॉल्ट असतो, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपलं हे कॅटायन एक्सचेंज रेझिन आणि अनायन एक्सचेंज रेझिन हे झालेलं आहे. आता अनायन एक्सचेंज रेझिनमध्ये एक्झाम्पल जर घ्यायचं राहिलं तर रेझिन NR3, दिस इज द अनायन एक्सचेंज रेझिन क्वाटर्नरी, हा रेझिन वापरलेला आहे आपण, अनायन एक्सचेंज रेझिन म्हणून वापरला आहे. रेझिन मीन्स वॉट फ्रेमवर्क. NR3 हा जसं तुम्हाला फिक्स चार्ज आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इथं फिक्स आहे, इथं मुव्हेबल आणि एक्सचेंजेबल का चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह आहे. मागच्या कॅटायनमध्ये पॉझिटिव्ह चार्ज हा मुव्हेबल होता, निगेटिव्ह चार्ज काय होता, फिक्स होता, म्हणजे नॉन एक्सचेंजेबल होता. मग एक्सचेंज झाल्यानंतर SO4- आणि Na2+, याच्यामध्ये SO4- इकडे येईल, Cl- इकडे जाईल, बरोबर दिसतंय तुम्हाला SO4- आलेला, म्हणजे हा झाला अनायन एक्सचेंज रेझिनचं एक्झाम्पल विथ रिॲक्शन. अशा पद्धतीने हे आपला कॅटायन एक्सचेंज रेझिन आणि अनायन एक्सचेंज रेझिन हे संपलेलं आहे. याच्यात एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. ॲम्बरलाईट CH2N CH3 हा स्ट्रॉंग कॅटायन एक्सचेंज रेझिन आहे, दॅट इज स्टायरिन आणि डायव्हिनिल बेन्झिन. ॲम्बरलाईट IRA400 आणि झिरोलाईट FFI5 आपण काय वीक अनायन एक्सचेंजर रेझिन म्हणून यूज केला, दॅट इज स्टायरिन अँड डायव्हिनिल बेन्झिन. थँक्यू व्हेरी मच.